नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर. आज आपण बघणार आहोत माझ्या आईची स्पेशल रेसिपी, ती म्हणजे उपवासाचे थालीपीठ. इथे सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये साबुदाणा आणि भगरीचे दळून आणलेले पीठ घेत आहोत. त्यानंतर त्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या मिक्सरवर बारीक करून त्या पिठामध्ये टाकाव्यात. मिरची एकदम बारीक करून घ्यावी. अशा प्रकारे मिरचीचे वाटण तयार करून घ्यावे आणि ते पिठामध्ये टाकावे. तुम्ही एकदा नक्की हे थालीपीठ करून पहा, खूप सुंदर लागते. उपवासाला जर साबुदाणा भगर खाऊ वाटत नसेल तर हे थालीपीठ नक्की करा. तुम्हाला सर्वांना पण खूप आवडेल. मला माझ्या आईची ही थालीपीठाची रेसिपी खूप आवडते. त्यानंतर पिठामध्ये थोडेसे मीठ टाकावे. तुमच्या चवीनुसार तुम्हाला जसे कमी जास्त मीठ लागते त्याप्रमाणे मीठ टाकून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे शेंगदाणा कूटही टाकावे आणि पीठ चांगले मळून घ्यावे. पिठामध्ये थोडे थोडे पाणी टाकून पीठ छान पद्धतीने मळून घ्यावे. पीठ जास्त पातळ करू नये. इथे मी तुम्हाला ज्याप्रमाणे थोडे थोडे पाणी घालून पीठ कसे मळावे हे दाखवत आहे, त्याचप्रमाणे तुम्ही पीठ मळून घेऊ शकता. अशा प्रकारे थोडे थोडे पाणी टाकून पिठाचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यावा. पीठ असे जर एकजीव केले तर थालीपीठ खूप सुंदर होतात. मला माझ्या आईची ही थालीपीठ रेसिपी खूप आवडते. त्यामुळे मी थालीपीठ करताना एक्स्ट्राच करायला लावते. आमच्या घरात सर्व मंडळी हे थालीपीठ खूप आवडीने खातात. भगर साबुदाणा खाऊ वाटत नाही, त्यामुळे हे थालीपीठ आम्ही करतो. अशा प्रकारे थालीपीठाचा गोळा तयार करून मस्त असे लुसलुशीत पीठ तयार करून घ्यावे. आता लगेचच पिठाचे तुम्हाला थालीपीठ जसे छोटे मोठे पाहिजे तशा प्रकारे गोळे करून थालीपीठ बोटाने तव्यामध्ये थापटून घ्यावे. आता तुम्ही म्हणसाल तव्यामध्ये थालीपीठ कसे करायचे, तर मी पुढे दाखवते. त्याचप्रमाणे तव्यावर थोडेसे तेल टाकून पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे बोटाने दाबत थालीपीठ तयार करून घ्यावे. थालीपीठ जास्त जाड करू नये. जेवढे थालीपीठ पातळ होईल तेवढे पातळ करून घ्यावे, म्हणजे ते खायला अतिशय चविष्ट लागते. थालीपीठ करताना तव्यावर तेल टाकल्यामुळे थालीपीठ तव्याला चिटकत नाही. अशा प्रकारे बोटाने दाबत थालीपीठ तयार करून घ्यावे. आमच्या घरात सर्वांनाच पातळ थालीपीठ आवडते. जाड थालीपीठ कोणीही खात नाही, त्यामुळे आम्ही पातळ थालीपीठ करतो. अशा प्रकारे आपले थालीपीठ इथे तयार होत आहे. तुम्ही नक्की हे थालीपीठ एकदा तयार करून पहा. तुम्हाला जर या थालीपीठाच्या पिठाचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला नक्की एकदा थालीपीठाच्या पिठाचा व्हिडिओ शेअर करेन. अशा पद्धतीने थालीपीठ तयार करून घ्यावे.
खूप जणांना उपवासाला साबुदाणा खाऊ वाटत नाही, भगर खाऊ वाटत नाही. त्यासाठी हे थालीपीठ उत्तम पर्याय आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पाहू शकता. आता हा तवा आपण गॅसवर ठेवून घेऊ. तवा गॅसवर ठेवल्यावर त्यावर झाकण झाकायची काही गरज नाही. अशा पद्धतीने हाय फ्लेमवर थालीपीठ मस्त असे कुरकुरीत भाजून घ्यावे. जर थालीपीठाला तेल कमी पडले तर आपण वरून थोडेसे तेल टाकू शकता. हे थालीपीठ तयार व्हायला एक 10-15 मिनिट लागतील. आपण तव्याला तेल लावल्यामुळे थालीपीठ आपोआप निघते. त्याला जास्त प्रयास करण्याची गरज नाही. तुम्ही ते बघू शकता किती सुंदर दिसत आहे. हे थालीपीठ खायला तर अतिशय चविष्ट लागते. आता तुम्ही या थालीपीठासोबत शेंगदाण्याची आमटीही खाऊ शकता. त्याच प्रकारे आपण इथे थालीपीठासोबत खाण्यासाठी ठेचा तयार करत आहोत. अस्सल अशा गावरान मिरच्यांचा आपण इथे ठेचा तयार करून घेत आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 मिरच्या टाकून त्यामध्ये शेंगदाणे, थोडेसे मीठ, थोडेसे जिरे टाकून हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये अशा मोठ्या प्रकारे दळून घ्यावे. ठेचा करताना जास्त तो बारीक तयार करू नये. शेंगदाण्याचे जेवढे मोठे मोठे दाणे असतील तेवढे ते दाताखाली खायला चांगले वाटतात. त्यामुळे ठेचा एकदम बारीक तयार करू नये. इकडे तुम्ही पाहू शकता थालीपीठ आपोआप निघाले आहे. अशा प्रकारे थालीपीठ उलटून ते तुम्ही इकडे दुसऱ्या तव्यावर टाकू शकता. दोन्ही बाजूनी खरपूस असे थालीपीठ भाजून घ्यावे. अशा प्रकारे थालीपीठ तयार आहे. थालीपीठ खूप सुंदर झाले होते. मला हे थालीपीठ खूप आवडतात. तुम्ही एकदा नक्की हे ट्राय करून पहा. आणि बघू शकता किती सुंदर पातळ थालीपीठ तयार झाले आहे. माझी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला थालीपीठ किती पातळ तयार झाले आहे. कुठेही ते जाडसर दिसत नाही. आता आपण तयार केलेला ठेचा तव्यावर थोडे तेल टाकून तो मस्त अशा तेलात फ्राय करून खरपूस भाजून घ्यावा. मिरची कच्ची असल्यामुळे थोडेसे तेल टाकून हा ठेचा कुरकुरीत असा तव्यावर फ्राय करून घ्यावा. त्यामुळे तो जास्त तिखट लागत नाही आणि खायलासुद्धा सुंदर वाटतो आणि चविष्ट लागतो.